उदारमतवाद लिबरलिझम संघटनेचे प्राथमिक आणि प्राधान्य तत्त्व म्हणून उदारमतवादी विचार हा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर भर देतो. सर्व प्रकारच्या विशेषतः अधिसत्तावादी राज्याने लादलेल्या निर्बंधापासून मुक्ती देणाऱ्या समाजव्यवस्थेची स्थापना करणे हे उदारमतवादाचे उद्दिष्ट आहे. पश्चिमेत 17व्या शतकाच्या अखेरीस जमीन मालकी असलेल्या सरंजामी वर्गाचा सत्ता संपुष्टात आणण्यासाठी आणि नव्याने उदयास येत असलेल्या भांडवलदार वर्गास परिस्थिती अनुकूल बनविण्याकरिता उदारमतवादी विचारप्रणालीचा उदय झालेला दिसून येतो. वस्तुत उदारमतवाद ही साचेबंद स्वरूपाची विचारप्रणाली नसून नवीन परिस्थिती आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन विचारांना सामावून घेणारी एक बौद्धिक चळवळ ठरली. परिणामी काळाच्या विविध टप्प्यावर अभिजात ते समकालीन नव अभिजात अशा विविध स्वरूपात उदारमतवादी विचार उत्क्रांत झालेला दिसतो. लॅटिन शब्द लिबर म्हणजेच मालक, गुलाम नसतील अशा स्वतंत्र लोकांचा वर्ग होय. सामाजिक दृष्टिकोनाच्या संदर्भात उदारमतवादाद्वारे खुलेपणा व खुली मानसिकता असा अर्थ सूचित होतो. ही संज्ञा सर्वप्रथम स्पेनमध्ये 1812 साली वापरण्यात आली. 1840 सालापर्यंत राजकीय विचारांचा स्वतंत्र संच म्हणून तिला संपूर्ण युरोप खंडात मान्यता प्राप्त झाली. सरंजामशाही भांडवलशाही या स्थित्यंतरांच्या दरम्यान विकसित झालेला विचार संकल्पना आणि प्रक्रियेचा परिणामी सूत्रबद्ध राजकीय सिद्धांत म्हणून उदारमतवादाचा उदय झाला. युरोपातील सरंजामशाहीला दिलेला अर्थपूर्ण प्रतिसाद आणि ही सरंजामशाही व्यवस्था संपुष्टात येण्याचा परिणाम म्हणजेच उदारमतवाद होय. सरंजामी कृषक व्यवस्थेऐवजी नवी अर्थव्यवस्था म्हणून भांडवलशाहीची झालेली वाढ उदारमतवादी सिद्धांतासाठी प्रेरक ठरली. उदारमतवादामध्ये युरोपीय समाजात उदयास येत असलेल्या मध्यम वर्गाच्या महत्त्वाकांक्षांचा अनेकार्थी प्रतिबिंब पडलेला दिसतो. निरंकुश राज्यशाही आणि सरंजामशाही सत्तेशी मध्यम वर्गाचा हितसंबंधाचा संघर्ष होता. यामध्ये नंबर 1 अभिजात उदारमतवाद. उदारमतवादी विचार मूलभूत सुधारणांची काही वेळेस क्रांतिकारी बदलांची मागणी करत असल्याने ते प्रागतिक रॅडिकल स्वरूपाचे ठरतात. चर्चेचे वर्चस्व, पारलौकिक दृष्टिकोनाचा पगडा विचार, स्वातंत्र्याचा अभाव अशी वैशिष्ट्ये असलेल्या सरंजामी समाजव्यवस्थेला सुरुवातीच्या उदारमतवाद्यांनी किंवा अभिजात उदारमतवाद्यांनी आव्हान दिले. मध्ययुगामध्ये चर्चेच्या धार्मिक विचाराने व्यक्तिगत जीवनावर अनेक निर्बंध घातलेले होते. त्याचबरोबर राजकीय आणि धार्मिक जीवनात देखील सरंजामी मूल्यव्यवस्थेने कुंठित झालेले होते. अभिजात उदारमतवाद्यांनी मध्ययुगातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यव्यवस्थेला आव्हान दिले. तिने दैवी अधिकाराच्या सिद्धांतावर आधारलेल्या राजेशाहीच्या अनियंत्रित सत्तेला आव्हान दिले. जमीनदारांना तसेच उमरावांना मिळणाऱ्या राजकीय आणि आर्थिक विशेषाधिकारांवर तसेच केवळ जन्माच्या आधारे सामाजिक स्थान निर्धारित करणाऱ्या सरंजामी व्यवस्थेला अन्यायी स्वरूपावर टीका केली. अभिजात उदारमतवादाने धार्मिक क्षेत्रात सतत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य असावे या मागणीला पाठिंबा दिला आणि चर्चेच्या अधिकारांबाबत प्रश्न उपस्थित केले. निरंकुशवादाच्या जागी तिने सुरुवातीला घटनात्मक आणि पुढे प्रातिनिधिक शासनाचा पुरस्कार केला. उदारमतवादाला स्वतःच्या जीवनाविषयी स्वयंनिर्णय घेण्याचा सक्षम असतील अशा मुक्त स्त्री आणि पुरुषांचा मुक्त समाज निर्माण करावयाचा असल्यामुळे तिने व्यक्तीच्या विवेकबुद्धीवर अधिक भर दिला. इंग्लंडची राज्यक्रांती 1688 मध्ये झाली. अमेरिकेची राज्यक्रांती 1776 मध्ये झाली आणि फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्ये झाली. या क्रांतीमध्ये निहित असणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रामुख्याने उदारमतवादाचीच तत्त्वे होती असे दिसते. या क्रांतीचे समर्थन करण्यासाठी विविध राजकीय तत्त्वज्ञांनी केलेल्या युक्तिवादामध्ये उदारमतवादी सिद्धांताचा आशय आढळलेला दिसतो. या सर्व विचारवंतांमध्ये जॉन लॉक 1632 ते 1704 या अभिजात उदारमतवादाचा प्रखर पुरस्कर्ता म्हणून पुढे येतो. जॉन लॉक 1632 ते 1704. जॉन लॉकचे विचार इंग्लंडच्या राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विकसित झालेले दिसतात. या घटनेने प्रभावित झालेले दिसतात. त्यांनी सातत्याने निरंकुशवादाला विरोध केला. निरंकुशवाद म्हणजे
त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अंकुश बंधने नसणे. म्हणजेच त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. या परिणामी झालेल्या 1688 सालच्या वैभवशाली राज्यक्रांतीचा जनक असे म्हणतात. या क्रांतीने घटनात्मक राजेशाही स्थापन केली. लॉकच्या सुरुवातीचा म्हणजे अभिजात उदारमतवादात देखील अत्यंत महत्त्वाचा विचारवंत मानला जातो. त्यांनी लेटर कन्सर्निंग टॉलरेशन 1689 आणि दुसरा टू ट्रिटराइज ऑफ द गव्हर्नमेंट 1690 या ग्रंथाचे लेखन केले. यामध्ये प्रारंभीच्या उदारमतवादाची मूलभूत तत्त्वे आणि सामाजिक करार सिद्धांताचा पुरस्कर्ता असलेल्या लॉकने राज्याच्या दैवी सिद्धांताला आव्हान दिले आणि मनुष्याने आपल्या नैसर्गिक हक्काच्या संरक्षणासाठी राज्यसंस्थेने निर्मिती केलेले तार्किक सिद्धांत त्यांनी मांडला. लॉकने प्रतिपादित केलेल्या नैसर्गिक हक्काचा सिद्धांत उदारमतवादी व्यक्तिवादाचे पायाभूत तत्त्वे ठरले. मनुष्य हा विवेकी प्राणी आहे या गृहीतकाच्या आधारे त्यांनी नैसर्गिक हक्क आणि सामाजिक करार या सिद्धांताची मांडणी केली. लॉकने प्रतिपादित केलेल्या गृहीतक अभिजात आणि त्याचबरोबर नंतरच्या उदारमतवादी सिद्धांतकारांनी देखील अवलंबिले दिसते. त्याने नैसर्गिक हक्कांच्या सिद्धांताद्वारे मनुष्य स्वतंत्र आणि समान असल्याची मांडणी केली. लॉकच्या मते हक्क हे नैसर्गिक आहेत कारण ते नैसर्गिक ईश्वराद्वारे मनुष्याला प्राप्त झालेले असतात. ते अदेय आहे. लॉकच्या मते जीवित, स्वातंत्र्य आणि संपत्ती हे 3 नैसर्गिक हक्क आहे. नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेने आधारेच त्यांनी निरंकुश व अमर्यादित शासनाला विरोध केला. उपरोक्त नमूद केलेल्या हक्काच्या संरक्षणासाठीच शासन स्थापित केलेले आहे. 3 हक्क संरक्षण केले जात असले तर शासनाचे आज्ञापालन आणि कायद्याचे पालन करण्यात यावे. परंतु शासन नागरिकांचे हे हक्क डावलत असेल वा त्यांचे उल्लंघन करत असेल तर नागरिकांना बंड उठाव करण्याचा अधिकार आहे असे त्याने नमूद केले. अशा प्रकारे लॉकने इंग्लंडच्या राज्यक्रांतीचे समर्थन केले. 1688 सालच्या घटनात्मक राजेशाहीचे स्वागत केले. त्याच्या मर्यादित शासनावर भर होता. शासनाने स्वतःला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत मर्यादित करावे. इतर विषय आणि जबाबदाऱ्या मुख्यतः व्यक्तीचा खाजगी बाब आहे. थॉमस जेफरसन या स्वरूपाचा जवळपास एका शतकानंतर दॅट गव्हर्नमेंट इज बेस्ट विच गव्हर्न्स लेस्ट या युक्तिवाद केलेला दिसतो. जॉन लॉकने धार्मिक स्वातंत्र्याची देखील पाठराखण केली. त्याने लेटर कन्सर्निंग टॉलरेशन 1689 या ग्रंथात नमूद केले की शासन मुख्य जबाबदारी जीवित, स्वातंत्र्य आणि संपदा या हक्काचे संरक्षण करण्याची असल्याने तिने व्यक्तीच्या आत्मिक विषयामध्ये हस्तक्षेप करू नये. अशा प्रकारे उदारमतवादी विचारवंत मानवी जीवनाचे सार्वजनिक आणि खाजगी या 2 क्षेत्रातील विभाजन महत्त्वपूर्ण मानतात. आता थॉमस पेन 1737 ते 1809 वाचू. थॉमस पेनने आपल्या कॉमन सेन्स या ग्रंथाद्वारे अमेरिकन स्वातंत्र्याचे जोरदार समर्थन केले. तर मनुष्याचे हक्क या ग्रंथाद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीला पाठिंबा देत युरोप खंडातील जुन्या स्वरूपातील शासनाचा जोरदार निषेध देखील केला. थॉमस पेनने किमान शासनाचा पुरस्कार केला कारण त्याचा सामान्य माणसाच्या क्षमतावर विश्वास होता. पेनच्या मते विस्तृत किंवा व्यापक कार्यक्षेत्र असलेले केवळ नागरिकांच्या हक्काची गळचेपी करीत नाही तर ते अकार्यक्षम देखील असते. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनाविषयी स्वतंत्र आणि विवेकी निर्णय घेण्यास सक्षम असते. त्यामुळे शासन हे मर्यादित जबाबदार स्वरूपाचे असावे असा युक्तिवाद त्यांनी केला. जेरेमी बेंथम 1748 ते 1832 जेरेमी बेंथम यांचा सिद्धांत म्हणजेच उपयुक्ततावाद. जॉन लॉकच्या नैसर्गिक हक्काच्या सिद्धांताप्रमाणेच बेंथमच्या उपयुक्तवादाने देखील अभिजात उदारमतवादाचा पाया रोवला. तथापि बेंथम आणि जेम्स मिलने नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेला निरर्थक मानले. बेंथमने नैसर्गिक हक्काच्या संकल्पनेऐवजी त्याच्या दृष्टीने अधिक शास्त्रीय व वस्तुनिष्ठ कल्पना प्रस्तुत केली. त्याच्या मते प्रत्येक व्यक्ती ही स्वहिताने प्रेरित असते आणि ते हित म्हणजे दुःख, वेदना टाळून आनंद किंवा सुख मिळवण्याची इच्छा होय. या दोन्ही मोजमाप उपयुक्ततेच्या परिभाषेत करता येईल. याशिवाय उपयुक्ततेचे तत्त्व हे नैतिक तत्त्व असून त्याद्वारे आनंद निर्माण करणाऱ्या वा त्याला चालना देणाऱ्या रास्त योग्य कृती, धोरणे व
वा संस्थांचा निर्देश होतो. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने अमुक एक कृती का कशी केली याचे उपयुक्ततावाद स्पष्टीकरण देऊ पाहतो आणि मनुष्य विवेकी व दक्ष असतो असेही अधोरेखित करतो. व्यक्ती कोणत्याही प्रकारची कृती करत असले तरी तो सुख वा आनंद प्राप्त करण्यासाठीच करत असतो. त्याच्या आनंदाचे मोजमाप अन्य कोणीही करू शकत नाही. बेंथमच्या मते उपयुक्ततेच्या तत्त्व समाजाच्या व्यापक पातळीवर लागू करता येईल. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख आनंद या मोजपट्टीच्या आधारे संस्थाची रचना आणि कायद्यांची निर्मिती करता येऊ शकेल. थोडक्यात या सूत्रामध्ये बहुमतवादाचा ध्वन्यर्थ आढळून येतो. बेंथमच्या मते सुख आनंद प्राप्तीमध्ये साहेबूत ठरणाऱ्या बाबींची निवड करता यावी. याकरिता उपलब्ध पर्यायाबाबत व्यक्तीला जागरूक करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्याचबरोबर अधिकतम लोकांच्या अधिक हिताला चालना देण्यासाठी शासनाने सहाय्य करावे. ॲडम स्मिथ 1723 ते 1790 अभिजात अर्थशास्त्र आणि आर्थिक उदारमतवाद. ॲडम स्मिथचा लिखित द वेल्थ ऑफ नेशन 1776 अमेरिका राज्यक्रांती पण झाली हो. द वेल्थ ऑफ नेशन 1776 हा ग्रंथ प्रामुख्याने मानवी स्वभावाचा उदार आणि विवेकी ग्रहितावर आधारलेला आहे. आर्थिक क्रियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असलेल्या कालखंडात स्मिथने प्रस्तुत ग्रंथ लेखन केले. 16व्या आणि 17व्या शतकात व्यापारवाद ही एक प्रभावी अशी आर्थिक संकल्पना होती, ज्याद्वारे वस्तूच्या आयातीवर निर्बंध घालून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या हस्तक्षेपाला संमती दिलेली होती. स्मिथने व्यापारवादावर जोरदार टीका केली आणि अर्थव्यवस्था शासनाच्या हस्तक्षेपापासून मुक्त असेल तरच सर्वोत्तम कामगिरी करू शकेल असे ते प्रतिपादन केले. स्मिथने अर्थव्यवस्थेचा विचार बाजारपेठ म्हणून केला. त्याच्या मते मुक्त व्यक्तीच्या निर्णयानुसार बाजारपेठेचे चलन-वलन होत असते. बाजारपेठेअंतर्गत स्वातंत्र्य म्हणजेच निवडीचे स्वातंत्र्य होय. म्हणजेच कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे आणि उद्योगाची निवड क्षमता, कामगाराची आपले मालक निवडण्याची क्षमता आणि कोणत्या वस्तू वा सेवा विकत घ्यायचा हे निवडण्याची क्षमता, कामगाराची आपला मालक निवडण्याची क्षमता आणि कोणत्या वस्तू विकत घ्यायचा आणि हे निवडण्याची ग्राहकांची क्षमता होय. अशा बाजारपेठेतील संबंध स्वहितदक्ष असलेल्या व्यक्तीच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेल्या असतात व ते ऐच्छिक किंवा करारात्मक स्वरूपाचे असतात. स्मिथच्या मते बाजारपेठ ही एक स्वनियंत्रित व स्वयंचलित यंत्रणा आहे. तिला बाह्य घटकापासून मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता नाही. ती अदृश्य हाताद्वारे इनव्हिजिबल हँड तसेच व्यवस्थापन होत असल्यामुळे ती शासनाच्या हस्तक्षेपापासून मुक्त असावी. अशा प्रकारे ॲडम स्मिथच्या आर्थिक विचारांमधून मुक्त बाजारपेठेचे लेजर-फेअर तत्त्वज्ञान स्पष्ट होतो. याचाच अर्थ निरहस्तक्षेपवादी शासन होय. याद्वारे राज्यसंस्थेला कोणत्याही आर्थिक भूमिका नसून तिने अर्थव्यवस्थेला मुक्त व्हावं हेच सूचित होते. हर्बर्ट स्पेन्सर 1820